प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही, सुप्रीम कोर्टानेही शक्य नसल्याचं सांगितलंय। सांगलीच्या सभेत भुजबळांचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी राज्यात 88 जागा लढवून दाखवाव्यात आणि त्यातल्या 8 जागा निवडून आणून दाखवाव्यात, छगन भुजबळ यांचं आव्हान। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर केलेली निदर्शनं ही संतापातून आलेली प्रतिक्रिया। राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट, जशास तसं उत्तर याची चुणूक दाखवली, आता थांबवा, मनसैनिकांना आवाहन। ठाण्यात काल झालेला राडा, या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। हल्ल्याप्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी। ठाकरेंच्या वाहनावर नारळ फेकणारे दिल्लीतले अब्दालीचे कार्यकर्ते, तर सुपाऱ्या देऊन अब्दाली मजा पाहतोय, संजय राऊतांची घणाघाती टीका। सोलापूर जवळच्या कुर्डुवाडी जवळ मराठा आंदोलकांनी शरद पवारांची कार अडवली। आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी, तर बार्शीतील भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे। नांदेडच्या काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, तर मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांनाही विचारला जाब। जरांगे स्वतः मुख्यमंत्री बनले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं। बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी घेतली जुने सहकारी दिलीप सोपल यांची भेट। निवडणुकीपूर्वीच्या गाठी भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक, पोलिसात तक्रार दाखल। माझी एक बहीण माझ्यापासून लांब गेली आहे म्हणून मी दुसऱ्या बहिणीला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंचं नाव न घेता मिश्किल टोला। विरारच्या अर्नाळा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा 28 जणांना चावा, अनेक जखमी, प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप। आणि ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, बंदूक लॉक झाल्यानं अनर्थ टळला। सांगलीच्या कवठे महांकाळ मधली घटना।